मिस्टरांना हातभार म्हणून मी हे काम करत आहे. बाहेर जॉबला होते मी, तर जॉबमध्ये मालक हा मालकच असतो, तिथं आपली काहीच व्हॅल्यू नव्हती ना. त्याच्यामुळं मग निर्णय घेतला काहीतरी स्वतःचं करायचं. जशाला तसं उत्तर दिलं तरच आपण पुढे जाणार आहे, नाहीतर हा समाज आपल्याला नाही जगू देणार आहे. एक मुलगी आहे, त्याच्यामुळे तिला वाघिणीसारखेच ठेवणार आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तिला उतरवण्याचा प्रयत्नच करणार. नमस्कार, महाटॉक्समध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उद्या महिला दिन आहे आणि आपण बघतो की प्रत्येक क्षेत्रातच महिला आता पुढे आहेत. काही त्यांची स्वप्न पूर्ण करण्याकरिता असतील, तर काही स्वतःचं काहीतरी परिस्थितीमुळे वेगवेगळ्या क्षेत्रात जात असतात. आता आपल्यासोबत पुण्यातल्या ज्योतिताई आहेत, ज्या रिक्षा चालक आहेत. पुण्यातल्या डेअरिंगबाज रिक्षा चालक आपण त्यांना म्हणू शकतो. त्यांचा रिक्षा चालकापर्यंतचा प्रवास काय होता, आपण त्यांचा परिचय देखील त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात. स्वागत आहे तुमचं महाटॉक्समध्ये. तुमचा परिचय करून द्या. मी ज्योती हुंबे, मी सध्या रिक्षा ड्रायव्हर आहे. काही गोष्टी अशा आहेत की एक परिस्थिती असेल किंवा आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शाळेसाठी किंवा इतर खर्चासाठी एक मिस्टरांना हातभार म्हणून मी हे काम करत आहे. आणि त्याच्यामध्ये असं आहे की खूप काही अनुभव चांगले असतात, खूप काही वाईट असतात, पण वाईट सोडून द्यायचं आणि चांगलं घेत राहायचं बस. रिक्षा चालकाकडे वळण्याचा निर्णय तुम्ही कसा काय? बाहेर जॉबला होते मी, तर जॉबमध्ये मालक हा मालकच असतो, तिथं आपली काहीच व्हॅल्यू नव्हती ना. त्याच्यामुळं मग निर्णय घेतला काहीतरी स्वतःचं करायचं. अख्खं आयुष्य तर आपलं कष्टामध्येच जाणार आहे, कारण कष्टाला पर्याय नाही आहे. आपलं जीवन जगत असताना कष्ट केलं तरच आपण जीवन जगू शकतो, त्याला दुसरा काही मार्गच नाही. त्याच्यामुळं एक वेगळं वळण घेण्याचा निर्णय घेतला आहे मी. हां, हे सर्व ठीक आहे. तुमचं लहानपण कसं गेलं, त्याच्याबद्दल काय सांगताल? मी लहानपण माझं उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एक अनसुर्डा गाव आहे, तिथं माझा जन्म झाला. शिक्षण माझं तिथंच झालं, तुळजापूर आणि उस्मानाबाद येथे. माझी 12वी झालेली आहे. त्याच्यानंतरनं लग्न झालं, कोल्हापूरमध्ये दिलेलं आहे मला. त्याच्यानंतर आम्ही इथं स्थायिक झालो. त्याच्यानंतरनं मग दोघांनाही काहीतरी करावं लागेल म्हणून त्यांच्यासोबतही मी उभा आहे, कारण ते पण ड्रायव्हरच आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी सध्या त्यांच्यासोबतच राहते. लहानपणी तुमचं काय स्वप्न होतं का? असं म्हणजे लहानपणी आपण स्वप्न बघतो, मला पोलीस व्हायचं, मला वकील व्हायचं. तुम्ही काय स्वप्न बघितलेलं? स्वप्न तर खूप होते, पण आम्ही तिघीजणी बहिणी असल्यामुळे मम्मी पप्पांना असं वाटलं की नाही का, मोठ्या मुली झाल्या की गावाकडे ठेवतच नाहीत, वेळेला लग्न करून देतात. आणि सर्वात मी मोठी होते ना, त्याच्यामुळं मग 12वी झाले की दुसऱ्या बहिणींसाठी माझं पण लग्न करून दिलं. ते तरी स्वप्न पूर्ण झालेच नाही, पण आता स्वतःचं जीवन आपण स्वतः जगण्यासाठी काहीतरी वेगळा निर्णय घेतलेला आहे. मग या रिक्षा चालकाच्या आधी तुम्ही काय केलं? मी जॉब करायचे ना, बिलिंगचं काम होतं माझं, तर तिथं पण काही व्हॅल्यू नव्हती आपली. जेव्हा ये म्हणाल तेव्हा यायचं, घरी बस म्हणाल तेव्हा बसायचं. त्याच्यामुळं मग निर्णय घेतला की तिथंही आपली काही व्हॅल्यू नाही आहे. त्याच्यामुळं आपण स्वतंत्र जीवन जगू शकेल असं काहीतरी करायचं, जेणेकरून आपण स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या नातेवाईकांसाठी वेळ काढू शकेल. याच्यामध्ये कोणी काय म्हणू शकत नाही, कधी गेली आणि कधी आली. त्याच्यामुळे एक स्वतंत्र जीवन जगण्याचा निर्णय हा आहे माझा. तुमचे मिस्टर पण रिक्षा चालवतात आणि आता तुम्ही पण चालवता, तर आता या सर्वमध्ये पुण्यात तुमचं भागतं का एवढं? हो, करतो आम्ही. दोघंही काम करत असल्यामुळे दोघांचंही सर्व सुखरूप आहे, काही प्रॉब्लेम नाही. मुलांची शाळा, सर्व काही. आपल्या घरातली परिस्थिती अशी असते की नाही का, प्रत्येक गोष्टी आपल्याला सामोरे जाऊनच करायचे असतात. त्याच्यामुळे दोघांनी काम केलं तरच होणार आहे हे. त्याच्यामुळे दोघंही आम्ही हेच करतो. एक दोन वेळा आम्ही पाहिलं, म्हणजे मी स्वतः तुमच्या रिक्षामध्ये बसून आले, तर तुम्ही असं म्हणजे असं दम दिल्यासारखं, म्हणजे डेअरिंगबाज आहेत थोडक्यात. तर तुम्हाला असे काय अनुभव आलेत का ह्याच्या आधी रिक्षा चालवताना? कसं असतं, प्रवासी खूप चांगलेही असतात, खूप वाईटही असतात. त्याच्यामुळं जशाला तसं उत्तर दिलं तरच आपण पुढे जाणार आहे, नाहीतर हा समाज आपल्याला नाही जगू देणार आहे.
त्याच्यामुळं मग कडक तर राहायलाच लागतं याच्यामध्ये असे. बिलिंग करायचं तुम्ही ह्याच्या आधी, तर त्याच्यानंतर काय असं आणखी काय समस्या आल्या की तुम्ही नंतर- रिक्षा चालवण्याचा डायरेक्ट निर्णय घेतला? नंतर कोरोनाचा विषय आला. कोरोनामध्ये मग खूप लोकांना कामावरनं काढून टाकलं. मग बरं. त्याच्यानंतरनं तो निर्णय घेतला की आपण स्वतःच काहीतरी करायचं, की घरी बस म्हटल्या घरी बसावं लागेल असं काही नसावं आपल्यासाठी. त्याच्यामुळं मग आपलं स्वातंत्र्यच करून घेतलं मी. आणि तुम्ही चहाची टपरी पण टाकली होती म्हणालात, तर त्यात हां, चहाची टपरी मी 3 वर्ष चालवली, पण ते ओपन होतं, टेबलवर होतं ना, तर खूप त्रास व्हायचा ओपन असल्यामुळं. आणि त्या पॉईंटला टपरीला परमिशन नव्हती. त्याच्यामुळं मग याच्यातून पण बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेही शून्यातूनच उभा केलं होतं. त्याच्यामध्ये कोणाचा सपोर्ट नव्हता. आणि आता हेही शून्यातूनच उभा केलं आणि मी स्वतः सर्व काही हँडल करते याचं पण. आता काय समस्या येतात तुम्हाला रिक्षा चालवताना? अशा काय बाहेरून समस्या काय येतात प्रवाशांकडून? आता प्रवाशांकडनं कसं खूप लोक समजा दारुडी असतात, काही XYZ वेगवेगळे प्रकारचे असतात. प्रत्येक व्यक्ती हा सारखाच नसतो. प्रत्येकाचे वेगळे मार्ग असतात, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात. जरी तो समोरचा स्वभाव कडक असेल तर त्यावेळेस आपण त्यांना सोडून पण द्यावं लागतं, कारण आपल्याला ड्रायव्हिंग करायची म्हणतात तर रिलॅक्समध्ये करावी लागते. त्याच्यामुळं जेवढं प्रेमानं राहील तेवढं आपल्यासाठी योग्य आणि समोरच्यासाठी योग्य असतं ते. मग येणाऱ्या अडचणींना कसं सामोरे जाता तुम्ही? येणाऱ्या अडचणींना काय, जे चांगले ते घेत राहायचं, जे वाईट आहे त्यांना सोडून द्यायचं. म्हणजे असं प्रत्येकाशी भांडण करत बसून नाही जमत आहे. ह्या बिझनेसमध्ये असं आहे की जेवढं चांगलं राहील, जेवढं गोड बोलून राहील तेवढा हा आपला बिझनेस पुढे जातो. ओके. आणि तुमची लहान मुलं काय करतात? मुलगी एकच आहे मला, ती 4थीला आहे. तिला किती शिकवायचं तुमचा हे स्वप्न आहे? तिलाही मला असं वाघिणीसारखंच बनवायचं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये ती उभाच राहिली पाहिजे. तिच्या आयुष्यात काय असेल ते होणारच आहे, पण होईल तेवढा प्रयत्न मी तिला माझ्यासारखंच बनवण्याचा करणार आहे. तिने काय ती सांगते का तुम्हाला कधी की माझं हे स्वप्न आहे, माझं ते स्वप्न आहे? ती फक्त बोलती की नाही का मला खूप शिकायचंय. ती आणखी लहान आहे त्याच्यामुळे एवढे तिला काही जास्त नॉलेज नाही. 4थीलाच आहे ना ती. त्याच्यामुळं तिच्यासाठी मी जे हवंय ते देते. जे हवंय ते तिच्यासाठीच करायचं आहे. आपल्याला एकच मुलगी आहे ना, त्याच्यामुळं मुलाचं काय नाही आहे. फक्त एक मुलगी आहे त्याच्यामुळे तिला वाघिणीसारखीच ठेवणार आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये तिला उतरवण्याचा प्रयत्नच करणार. ओके. नक्कीच आपण पाहिलं या स्वतः देखील वाघीण आहेत एक, आणि त्यांच्या मुलीला देखील त्यांना वाघिणीसारखं बनवायचं आहे असं त्यांचं स्वप्न आहे. यांच्या या जीवन प्रवासातून आपण देखील प्रेरणा घ्यावी. स्नेहल निमगिरे, महाटॉक्स, पुणे.